रामकिशन निवृत्त झाले तेव्हा दोन्ही मुलांनी सांगितले की त्यांना आळीपाळीने आपल्यासोबत ठेवतील. पण रामकिशन यांचं मन त्या गोष्टीस तयार नव्हतं, कारण त्यांना वाटलं की दोन्ही मुलांमध्ये विभागून राहायचं म्हणजे काय जगणं राहील. म्हणून इकडे तिकडे फिरण्याऐवजी त्यांनी गावात शांत आणि एकांत जीवन जगायचं ठरवलं आणि आपल्या गावात परत आले. पत्नीसोबत ते गावात सुखात राहत होते. जीवनात दुःख म्हणजे काय असतं हे त्यांना कदाचित माहीतच नव्हतं. सुट्ट्यांमध्ये दोन्ही मुलं यायची तेव्हा घरात आनंद पसरायचा. दोन्ही मुलांना दोन दोन मुलं झाली होती. सगळे यायचे तेव्हा असं वाटायचं की त्यांच्यापेक्षा सुखी आणि संपन्न कुटुंब जगात दुसरं कोणतंच नाही. पण 3 वर्षापूर्वी रामकिशन यांची पत्नी कावेरीचं निधन झालं. मुलं आली आणि 13व्यापर्यंत थांबली. जेव्हा परत जायला लागली तेव्हा मुलांना म्हटलं, बाबा तुम्ही गावात एकटे कसे राहणार, त्यामुळे आळीपाळीने 6 महिने आमच्याकडे राहायला या. गावची जमीन विकून टाका, इथं त्याला काय किंमत आहे. पण रामकिशन यांनी पाहिलं की सुना आपल्या नवऱ्यांना नजरेने सांगत होत्या, बाबांना आपल्यासोबत ठेवायची काहीही गरज नाही. खरं तर आपल्या सुनांची सगळी वास्तवता रामकिशन यांना आधीच माहिती होती. त्या नीट बोलतही नव्हत्या. बोलल्या असत्या तरीही मनापासून कधीच म्हणल्या नसत्या की बाबा आमच्यासोबत चला, कारण त्यांना आतून नको होतं की आयुष्यभर एखाद्या म्हाताऱ्याला सांभाळत राहावं आणि महानगरातल्या आपल्या चमकदार जागेला बेरंग करावं. म्हणूनच रामकिशोर यांनी दोन्ही मुलांना स्पष्ट सांगितलं की ते कोणासोबतही जाणार नाहीत, कारण गावातल्या विशेषतः स्वतःच्या कष्टाने उभारलेल्या संपत्तीशी त्यांचं खास जिव्हाळ्याचं नातं झालं होतं. मुलं निघून गेली. एकदा त्यांनी नकार दिल्यानंतर मुलांनी पुन्हा बोलवलंही नाही. रामकिशन हे स्वाभिमानी माणूस होते. आयुष्यात त्यांनी कधीच कोणासमोर मान झुकवली नव्हती, कधी कोणाच्या दबावाखालीही आले नव्हते. मग आज मुलांसमोर का झुकावं. घरात ते आणि त्यांचा नोकर रामू एवढेच उरले. रामूची बायको येऊन जेवण बनवायची. रामकिशन झोपेपर्यंत रामू आपल्या घरीही जायचा नाही. तो मनापासून पूर्ण निष्ठेने रात्री उशिरापर्यंत त्यांची सेवा करायचा. रामकिशन यांना मधुमेहाचाही त्रास होता, ज्याची औषधं ते नियमित घेत होते. पण अचानक हातपाय दुखू लागले. सकाळी जाग आली तेव्हा ते तात्काळ उठू शकले नाहीत. संपूर्ण शरीर जड झालं होतं. आधी त्यांनी जवळच उपचार घेतले, पण काही फायदा झाला नाही. मग जिल्हा रुग्णालयात तपासणी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या नसांमधल्या पेशी मरत चालल्या आहेत. नियमित चालणं, व्यायाम करणं आणि औषधं घेणं उपयोगी ठरू शकतं, पण त्यात काही खात्री नाही. रामकिशन 10 दिवस रुग्णालयात भरती होते. दोन्ही मुलं आळीपाळीने आली, पण दोघांनी फक्त डॉक्टरांशी बोलून आणि रामूला काही सूचना देऊन ते परत निघून गेले. कुणाला सुट्टी घेऊन त्यांच्याजवळ राहणं गरजेचंही वाटलं नाही. त्यांच्या सुनाही आल्या नाहीत. त्या दिवशी पहिल्यांदाच रामकिशन यांना आतून धक्का बसला. वृद्ध काळात आपलेच माणसं अशी परकी होतात का. आतून त्यांना खूप वेदना होत होत्या, पण त्यांनी सगळं वेळेवर सोपवलं. काही दिवस रुग्णालयात राहून रामकिशन गावात परत आले. उपचार सुरू होते, पण त्याचा काहीही परिणाम दिसत नव्हता. त्यांचे पाय हळूहळू बधीर आणि निश्चल होत चालले होते. रामू त्यांना धरून उठवायचा, तेव्हाच ते बसू शकत. चालणं फिरणं तर अवघडच झालं होतं. त्यांनी मोठ्या मुलाला सांगितलं की तो यावा आणि त्यांना एखाद्या चांगल्या रुग्णालयात दाखवावं. पण मोठ्या मुलाने तिथूनच रामूला सूचना दिल्या की त्यांना रुग्णालयात घेऊन जा आणि जोपर्यंत उपचार चालतील तोपर्यंत तूच बाबांसोबत रुग्णालयात थांब. त्यामुळे रामू पूर्णपणे तन मनाने रामकिशन यांच्या सेवेत गुंतला. पैशांची तर रामकिशन यांच्याकडे कमी नव्हतीच, पण कसली तरी निराशा त्यांच्या मनात घर करून बसली होती. कोणत्याही औषधाचा परिणाम होत नव्हता. आपलेच असूनही जवळ नसल्याची जाणीव त्यांना आतून पोखरत होती आणि
त्यांचा परिणाम असा झाला की डॉक्टरांनी कितीही प्रयत्न केले तरीही रामकिशन बरे होऊ शकले नाहीत आणि शेवटी अपंग अवस्थेत गावात परतले. आता अशी वेळ आली होती की रामकिशन यांना खाटेवरून उठणं सुद्धा जड झालं होतं. राम मध्यमवयीन होता, पण त्याच्या शरीरात ताकद होती. तो स्वतःच्या बळावर त्यांना उठून बसवायचा. मग ते उशाला टेकून पाय खाटेबाहेर लोंबकळत बसायचे. एक दिवस अशी वेळ आली की ते स्वतः बाथरूमपर्यंत पण जाऊ शकले नाहीत. रामू मनापासून निष्ठेने आणि निस्वार्थ भावनेने त्यांची सेवा करू लागला. रामकिशन यांनी त्याला अनेकदा सांगितलं की एखादा नोकर बोलवून ठेव, जो सकाळ संध्याकाळ येऊन साफसफाई तरी करून जाईल. पण रामूने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच त्यांचं साफ करू लागला. त्यांना अंघोळ घालायचा, धुवायचा, स्वच्छ कपडे घालायचा. त्याची बायको त्यांचे घाणेरडे कपडे धुवायची आणि त्यांच्यासाठी जेवणही बनवायची. रामू स्वतः अंघोळ करून त्यांना स्वतःच्या हाताने जेवण खाऊ घालायचा. आपले सख्खे मुलगे आणि सुना यांनी अशी सेवा तर केली असती का? कदाचित नाही, करू शकले नसते. रामकिशन मनात विचार करत राहायचे. उदासपणे पडून राहून ते आयुष्याच्या अर्थावर विचार करत होते. माणूस का दीर्घायुष्याची इच्छा करतो? का तो नेहमी मुलांच्या इच्छेने झपाटलेला असतो? मुलं खरंच त्यांना सुख देतात का? अजिबात नाही. त्यांची स्वतःची मुलं आपल्या आयुष्यात व्यस्त आणि सुखी आहेत. त्यांनी आपल्या जन्मदात्याबद्दलचा विचारही सोडून दिला आहे. जणू त्यांच्या वडिलांशी त्यांचा काहीही संबंध नाही. आणि एका बाजूला आहे रामू आणि त्याची बायको. या दोघांशी त्यांचा काय संबंध? त्यांनी त्यांना फक्त नोकर म्हणून ठेवले होते, पण ते नोकरापेक्षा कितीतरी मोठे ठरले. स्वतःच्या सख्खा मुलापेक्षाही मोठे. मुलगे सुनासोबत असते तरी त्यांनी माझी कधीच घाण साफ केली नसती. आता ते पूर्णपणे अपंग झाले म्हणून रामूने आपलं घर सोडून दिलं आणि बायकोसह रामकिशन यांच्या घरीच राहू लागला. कारण रामकिशन यांनीच सांगितलं होतं, रामू, रात्री कधी काय गरज पडेल सांगता येत नाही, म्हणून माझ्या जवळच राहा. त्यामुळे रामूही ने मान्य करून आपल्या पत्नी समवेत तिथेच राहू लागला आणि पूर्ण मनापासून त्यांच्या सेवेत गुंतला. शेतात किती धान्य झालं आणि घरात किती शिल्लक आहे याचा सगळा हिशोब रामू ठेवायचा. रामकिशन फक्त विचारायचे किती काय झालं. बाकी मोहमाया त्यांना आता सोडून द्यायचीच होती. त्यामुळे त्या गोष्टींकडे त्यांनी फारसं लक्षही दिलं नाही. फक्त म्हणायचे, जे करायचंय ते कर. पण रामूने कधीच त्यांच्या पैशात हेराफेरी केली नाही. एक रात्री रामकिशन यांना झोप येत नव्हती. तेव्हा ते जवळ जमिनीवर बसलेल्या रामूला म्हणाले, रामू, आपण सगळेच खोट्या भ्रमात जगतो आणि म्हणतो की हे आपलं आहे. धन, संपत्ती, बायको, मूल, भाऊ, बहीण. पण खरंच का हे सगळं आपलं असतं? नाही रे, कुणी गुणाचं नसतं. सगळे आपापल्या स्वार्थासाठी जगतात आणि त्या खोट्या भ्रमात राहून खुश होतात की हे आपलं आहे. हे ऐकून रामू म्हणाला, मालक, तुम्ही मनात एवढं दुःख बाळगू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमचे सेवक म्हणून आम्ही तुमची सेवा मरेपर्यंत करत राहू. तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणार नाही. रामकिशन म्हणाले, हो रामू, आता एक तुझाच तर आसरा उरलाय, नाहीतर कधीच्या जगातून निघून गेलो असतो. या लाचार, अपंग आणि निष्प्राण शरीरासोबत अजून किती दिवस जगायचं? हे सर्व तुझ्या सेवेचं फळ आहे रामू. म्हणूनच अजूनही माझ्या या जगाशी मोह संपलेला नाही. आता तुझ्याशिवाय माझं आहेच कोण? मला माझ्या मुलांबद्दल कोणतीही आशा किंवा अपेक्षा नाही. फक्त तुझ्यावरच विश्वास आहे की तू माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहशील. मला फसवणार नाहीस. तू आत्तापर्यंत निस्वार्थ भावनेने माझी सेवा केली आहेस. ठरलेली मजुरी सोडली तर मी तुला दिलं तरी काय आहे? असं म्हणताना रामकिशन यांच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा रामू म्हणाला, मालक, तुमची कृपादृष्टी आमच्यावर राहू द्या. मला आणखी काय हवंय? 2 मुलं आहेत.
मोठी झाली आहेत, कुठेही जाऊन उपजीविका करतील. एक मुलगी आहे, तिचं लग्न लावून देईन, तीही आपलं घर मिळेल. आणि मी व माझी बायको, आम्ही सध्या तुमच्या सावलीत जगतो आहोत. तुम्ही नसाल तेव्हा जे 2 बिघा ओसाड शेत मिळालं आहे त्यावर कष्ट करून ते सुपीक करेन. पोटासाठी काहीतरी मिळवेनच. एका बाजूला होता रामू, त्यांचा नोकर, सेवक, दास, काहीही म्हणा, आणि दुसऱ्या बाजूला होते त्यांचे सख्खे मुलगे, सुना. पण त्या नात्यात रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त काहीच उरलं नव्हतं. पण रामूने आपल्या निस्वार्थ सेवाभावाने त्यांच्या संपूर्ण अस्तित्वावर जणू अधिकारच मिळवला होता. त्याला काही लोभ नव्हता. तो जे काही करत होता ते कर्तव्य भावनेतून करत होता. त्याला इतकंच माहीत होतं की बाबूसाहेब त्यांचे मालक आहेत आणि त्यांची सेवा करणं हाच त्यांचा धर्म आहे, आणि तो धर्म प्रामाणिकपणे पार पाडत होता. रामकिशन त्यांच्या नावावर एकूण 20 एकर पक्की जमीन होती. त्यापैकी 10 एकर वारसा हक्काने आणि 10 त्यांनी स्वतःच्या कष्टाने विकत घेतली होती. घरसुद्धा त्यांनी स्वतःच्या बचतीतून बांधलं होतं. त्यामुळे त्यांना मनात ठरवलं होतं की मृत्यूनंतर मालमत्तेचं वाटप कसं करायचं. त्यांचे अनेक मित्र वकील होते. त्यांनी आपल्या एका विश्वासू मित्राला रामूमार्फत घरी बोलवलं आणि शांतपणे वसियत तयार करून घेतली. वकिलाला सांगितलं की त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारापूर्वी वसियत चालवली जावी. त्यानुसारच अंत्यसंस्कार आणि नंतर मालमत्तेचं वाटप केलं जावं. यानंतर एका दिवस त्यांनी तहसील कार्यालयातून लेखपाल आणि दुसरा वकील बोलवून घेतला आणि आपल्या कष्टाने विकत घेतलेल्या 10 एकर जमीन रामूच्या नावावर करून दिली. त्याच वेळी त्यांनी खात्री केली की त्यांच्या मृत्यूनंतर मुलांनी या जमिनीवर कोणताही दावा किंवा खटला दाखल करू नये. त्यासाठी त्यांनी तहसीलामध्ये शपथपत्रही नोंदवलं. हे सगळं झाल्यावर रामू आणि त्यांची बायको त्यांच्या पायाशी कोसळले आणि अश्रूंनी भरून म्हणाले, मालक, हे काय केलं तुम्ही? हा तर तुमच्या मुलांचा हक्क होता. आम्ही तर गरीब, तुमचे सेवक. जशी तुमची सेवा करतो तशीच तुमच्या मुलांचीही केली असती. तुम्ही आम्हाला जमिनीवरून उचलून आकाशातला चमकणारा तारा बनवलं. तेव्हा रामकिशन हळूच हसले, रामूच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, रामू, आता तू मला शिकवशील का कोणाचा हक्क काय असतो? तू माझ्या अंशातून जन्मलेला नाहीस. पण काय झालं? मला इतकंच माहीत आहे की मनुष्याच्या शेवटच्या क्षणी जर त्याला एक चांगला सोबती मिळाला तर त्याचं जीवन यशस्वी होतं. तू माझ्यासाठी केवळ मुलासारखाच नाहीस, तर एक खरा मित्र आहेस. मग मी मरण्याआधी तुझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का? मी माझ्या कोणत्याही मुलाला कितीही संपत्ती दिली असती ना, तरी पण त्यांनी माझी घाण उचलली नसती. त्यांच्या बायकांनी तर अजिबातच नाही. हो, माझ्या देखभालीसाठी त्यांनी एखादा नोकर नक्की ठेवला असता, पण त्या नोकराने तुझ्यासारखी तर सेवा कदाचित केलीच नसती. मी तुला काही प्रतिफळ देत नाहीये. तुझी सेवा अमूल्य आहे, तिचं मोल मोजता येत नाही. पण तुझ्या कुटुंबाच्या भविष्याकरिता थोडं काही करून मला मरण्याच्या वेळी थोडंसं मला मानसिक शांती मिळेल. असं म्हणून रामकिशन यांनी डोळे मिटले. म्हणताना माणसाच्या शेवटच्या क्षणी त्याचं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, सुखद क्षण जणू चलचित्रासारखे त्यांच्या डोळ्यासमोर येतात आणि तो त्याच्यात हरवून जातो. त्या काही क्षणांसाठी तो मृत्यूच्या वेदनेपासून मुक्त होतो. अपंगतेशिवाय रामकिशन यांना असं कधी वाटलं नव्हतं की त्यांच्या आयुष्यात खरं दुःख आलं आहे. त्यांचं शरीर दिवसेंदिवस क्षीण होत चाललं होतं. मानसिक वेदनेतूनही ते बाहेर पडू शकत नव्हते. मुलं फक्त फोनवर त्यांची चौकशी करत होती. पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी केवळ चौकशी केल्याने कोणाचं दुःख कमी होतं का? फोनवरच त्यांनी मुलांना सांगितलं होतं की
वारसा, जमीन आणि स्वतःच्या कमाईचं संपत्ती याबद्दल त्यांनी वसियत तयार करून घेतलेली आहे आणि नोंदणीही केली आहे. ती वकील विजयनाथ वर्मा यांच्याजवळ आहे. जिवंतपणी येणार नाहीत हे माहीत आहे, पण माझ्या मृत्यूनंतर तर यालच. त्यामुळे अंतिम संस्कार करण्यापूर्वी वसियत वाचून मगच माझं दहन करावं असे त्यांनीही सांगितलंच होतं. आणि तो दिवस आला. हवेलीच्या विशाल अंगणात त्यांचं पार्थिव शरीर ठेवलेलं होतं. एका बाजूला हरिजन समाजातील लोक बसले होते आणि त्यांमध्ये पांढऱ्या कुर्त्या पायजनामात रामकिशन यांचे दोन्ही मुलगे बसले होते. घरात सगळ्या महिला आत होत्या. तेव्हाच वकील साहेब आले. त्यांच्या येण्याबरोबर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं. त्यांनी एक एक करून सगळ्यांकडे पाहिलं. कोपऱ्यात रामू बसला होता. त्याच्या डोळ्यात फक्त अश्रूच होते. वकील साहेबांनी आपली ब्रीफकेसमधून एक फाईल काढली आणि ती उघडून आधी रामकिशन यांच्या दोन्ही मुलांकडे पाहिलं. मग रामूला जवळ बोलवलं आणि गंभीर आवाजात म्हणाले, मी वसियत वाचायला सुरुवात करतोय. तुम्ही तिघं लक्षपूर्वक ऐका, कारण ही वसियत फक्त तुम्हा तिघांशी संबंधित आहे. मग त्यांनी वाचायला सुरुवात केली. मी रामकिशन पूर्ण शुद्ध मनस्थितीत शपथपूर्वक माझ्या संपत्तीची वसियत करतो. गावातील 10 एकर जमीन माझ्या दोन्ही मुलांमध्ये समान वाटली जावी. बँकेत जमा असलेल्या रक्कमही दोघे समान हकदार असतील. राहिली ती 10 एकर जमीन जी मी माझ्या बचतीतून आणि मेहनतीने विकत घेतली. तिचं बेनामी पत्र मी आधीच माझ्या पुत्र समान सेवक रामूच्या नावावर केलं आहे. तो माझा खरा मुलगा नाही, पण मी त्याला माझ्या मुलापेक्षा जास्त मानतो. कारण पितृत्वाचं सुख म्हणजे फक्त मुलांना वाढवणं नाही, तर आयुष्याच्या शेवटच्या काळात जेव्हा वडिलांना मुलांकडून आधार मिळतो तेव्हा त्यात खरी समाधानाची अनुभूती असते. ते सुख मला माझ्या मुलांकडून नाही मिळालं, ते मला मिळालं फक्त रामूकडून. रामू आणि त्याच्या बायकोने माझी सेवा करताना कधीही पैशाची किंवा मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही. आपण आपल्या लहान बाळाची घाण साफ करतो तेव्हा घृणा वाटत नाही, कारण तो आपला अंश असतो. पण माझ्या मुलांमध्ये तसा भाव नव्हता. रामूच्या शरीरात माझं रक्त नाही, पण तरीही त्याने माझं घाण उचललं, मला आंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले, स्वतःच्या हाताने जेवण दिलं आणि कधीही कंटाळा किंवा चिडही दाखवली नाही. त्याच्या पत्नीने सुद्धा माझी सेवा करताना कधी त्रास दाखवला नाही. त्यांनी माझ्या घरात एकही वस्तू माझ्या परवानगीशिवाय हलवलीही नाही. असा स्वामी भक्त सेवकाला मी आणखी काय देऊ शकतो? तर त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षा तर मी देऊच शकतो. ही 10 एकर जमीन तो मेहनतीने शेती करेल आणि त्याला कधीच भाकरीसाठी दुसऱ्यांपुढे हात पसरावा लागणार नाही. माझे दोन्ही मुलगे सुखी आणि संपन्न आहेत. मला आशा आहे माझ्या या निर्णयामुळे त्यांना दुःख होणार नाही. इथपर्यंत वाचून वकील साहेब थोडा वेळ थांबले. सगळे मंत्रमुग्ध झाले होते. मग त्यांनीच पुढं वाचायला सुरुवात केली. राहिलं हे घर, हेही मी माझ्या मेहनतीच्या पैशातून बांधलेलं आहे. मला ठाऊक आहे माझ्या मृत्यूनंतर माझे मुलगे किंवा नातवंड गावाकडं फिरकणारही नाहीत. हे घर ते कधीतरी कमी भावात विकूनच टाकतील. म्हणून मी हे घर रामूला दान करतो. माझ्या मृत्यूनंतर तो आणि त्याचं कुटुंब या घरात राहतील. हे ऐकून लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. लाखोंची संपत्ती रामकिशन यांनी एका नोकराला दिली. मुलं मान्य करतील का? सगळ्यांचे लक्ष आता त्यांच्या मुलांकडे गेलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. काही क्षण कुजबूज केली आणि मोठा मुलगा उभं राहून म्हणाला, आम्हाला बाबांबद्दल खूप अभिमान आहे. त्यांनी जे काही केलं ते अगदी योग्य केलं. आम्हाला त्यांच्याबद्दल कुठलीही तक्रार नाही. खरं तर आम्ही त्यांचे मुलं असूनही त्यांची सेवा करू शकलो नाही. आम्ही त्यांना एकटं सोडलं, स्वतःच्या संसारात गुंतलो. बाबांच्या एकटेपणाचं दुःख आम्ही ओळखलंच नाही. पण आम्ही रामूला
आमचा मोठा भाऊ मानतो आणि आमच्या वाट्याची जमीनसुद्धा आम्ही त्याच्याच नावावर करतो आणि आम्ही त्याला हा अधिकार देतो की बाबांचा अंत्यसंस्कार त्याच्याच हाताने व्हावा, कारण शेवटच्या सणापर्यंत बाबांची सेवा त्यांनीच केली. तोच त्यांचा खरा मुलगा आहे. हे ऐकून सगळे भावूक झाले. सगळ्यांच्या नजरेत रामूबद्दल आदर आणखी वाढला. लोक म्हणू लागले, खरंच एक नोकरही कधी-कधी रक्ताच्या नातापेक्षा मोठं नातं निभावतो. रामूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने थरथरत्या हातांनी आपल्या मालकाच्या चितेला अग्नी दिला आणि पूर्ण गाव एक सुरात म्हटलं, रामू खराच मुलगा आहे. म्हणून मित्रांनो, खरी नाती रक्ताने नाही तर मनाने आणि निस्वार्थ सेवेमुळे जुळतात. कधीकधी परके लोकही ते करतात जे आपले जवळचेही करू शकत नाहीत. रामूने दाखवून दिलं की सेवा, त्याग आणि निस्वार्थ प्रेम हेच माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनवतात. कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या ट्रू स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.